हे चॅप्टर आहे, हा 03 चॅप्टर झाला. त्यातलं 03 हे काय झालं, हेडिंग झालं. आता सब हेडिंग आणि टॅरिफ आयटम हे आणखीन 4 डिजिट आहेत. ह्यात काय दिलं 03 खाली खाली बघा तुम्ही, आणखीन जाऊन बघा पुढे. यात बघा हे म्हटलं एक्सेप्ट, हा पुढचा 05 07 90, हा 90 काय आहे तर 90 याच्यामधला सबहेड आहे. आणि त्या 90 मध्ये आणखीन पुढे 90 10 90 पुढे अजून 20 असे पुढे याच्या पुढे येईल. म्हणजे 8 डिजिट असतात हे 05 07 90 पुढे 10 20 8 डिजिट बघाल तुम्ही तर 8 डिजिट एखादा आयटम बघा. आता हा असं आहे 10 0 9. आता हा एक वेगळा आहे ना, ह्याला रेट वेगळा आहे. तसं तुम्ही जे विचारताय की 2 ड्रायफ्रूटमधले 2 आयटम आहेत, त्याला एखाद्याला वेगळा रेट असू शकतो. सगळ्या ड्रायफ्रूटला एकच रेट आहे, पण तसं इथे दिलं की एक्सेप्ट, तसं तिकडे एक्सेप्ट देऊन ह्याला जर वेगळा रेट दिला आहे म्हणजे हे 05 07 बघाल तर हे एका प्रकारचेच गुड्स आहेत. 05 म्हटलं का ते हेडिंग आलं, मग त्या हेडिंगमध्ये चॅप्टर आहे तो 1 to 98 आहे, सर्व्हिस 99. ह्याच्यावरून कळतं की गुड्स कुठल्या प्रकारचे. मग त्यातले हेडिंग, त्यातले मग सबहेड आणि मग टॅरिफ आयटम. तर एखादा आयटमला वेगळा रेट दिलेला असू शकतो त्या ग्रुपमध्ये. तर त्या प्रकारचे गुड्स आहेत, पण त्याच्यामध्ये 10-12 गुड्स आहेत, तर एखाद्याला वेगळा रेट असू शकतो. तसं इकडे एक्सेप्ट दिल्यामुळे तो येणार ना वेगळा. आता हां आपण जसं हॉटेलला गेल्यावरती बघतो ना रेट कार्ड, तर तसं नाव असतं त्या गुड्सचं. तसं इकडे काय केलं आहे, रेटिंग केलं आहे नंबर वाईज, नंबरने रेटिंग केलं आहे. 2 देशामधला व्यापार आहे, तो होईल तेव्हा कशा प्रकारे होईल की आपण तांदूळ बोलतो ते काय बोलत असतील. आपल्या इथेच बघा तांदूळ चावल भाषा आहेत ना वेगवेगळ्या, मग तिथे वस्तू मागवली वेगळी आणि दिली वेगळी, याच्यावरून भांडणं व्हायला लागली. म्हणून मग कस्टमरने काय ठरलं की प्रत्येक गुड्सला कोडिंग करायचं. मग टॅरिफ म्हणजे रेट, मग त्याचा ॲक्ट केला तसं कस्टम टॅरिफ ॲक्ट. मग तोच जीएसटी वापरला जातो की 2 राज्यांमधला व्यापार होईल त्यावेळेस कुठल्या राज्यांमधला कुठे गुड्स जातात, कुठं ना कुठे येतात हे कळलं पाहिजे. कुठल्या शहरामध्ये कुठले गुड्स मुबलक प्रमाणात विकले जातात हे कळलं पाहिजे. तर हे कसं कळणार, मग हे HSN कोड इनवॉइसमध्ये टाका आणि याची इन्फॉर्मेशन रिटर्नरला जाईल त्यात पण द्या. त्यामुळे काय होतं, कोण कुठल्या गुड्समध्ये डील करतं हे गव्हर्नमेंटला कळतं. हे गव्हर्नमेंटला फक्त टॅक्सच नको आहे, तर आणखीन काय माहिती पाहिजे, ज्या माहितीच्या आधारावरती त्यांना आणखीन काही दुसऱ्या विषयांवरती ॲडमिशन करता येईल, काय निर्णय घेता येईल. मग प्रत्येक गुड्सला अशा प्रकारे तसं एक आपला आधार नंबर आहे, प्रत्येक व्यक्तीचा आधार नंबर वेगळा आहे, पॅन नंबर वेगळा आहे. कॉलेजमध्ये प्रत्येकाचा ID असतो, तसा हा प्रत्येक गुड्सचा ID आहे. पण हा ID कसा केला आहे, 8 डिजिटने केला आहे. पहिले सगळे गुड्स 99 कॅटेगरीमध्ये वाटलेत म्हणजे चॅप्टर. तर मशिनरी म्हटली तर मशिनरी समजा 85 आहे, तर 85 वर मला मशिनरी मिळेल. मग त्यामध्ये मशीनचे वेगवेगळे प्रकार आहेत, मग हेडिंग, मग त्यातलं सब हेडिंग आणि त्यातला आयटम. तुम्हाला 85 वरून हे कळेल किंवा हे मशिनरी आहे, कुठल्या प्रकारचे गुड्स आहेत हे कळतात. तसं इकडे बघा हे फिश आहे, हे वेगवेगळं 03 म्हटलं का ते त्यामध्ये तशा प्रकारे येईल. हे 04 आहे, मग हे वेगळ्या प्रकारचे गुड्स आहेत. 05 म्हटलं का वेगळ्या प्रकारचे आहेत. ह्याचा वेगळा अभ्यास आहे, तो करावा लागेल, मग ते कळेल. ओके, म्हणजे प्राणी पक्षी इतर कुठले गुड्स आहेत, फक्त माणूस विकला जात नाही, बाकी सगळ्या वस्तू विकल्या जातात, सगळ्याचे जीवन कोड आहेत. त्यामुळे 1 ते 98 कुठले कुठले गुड्स विकले जातात त्याची यादी तुम्हाला अभ्यासाला लागेल, मग तुम्हाला कळेल. मग त्याच्यामध्ये त्याचं हेडिंग, सब हेडिंग आणि टॅरिफ 8 डिजिट दिलं पूर्ण, तर मग कळतं की ॲक्च्युली आयटम काय आहे तो 8 डिजिटने कळतं. पण फक्त एवढं दिलं की 10 0 9 10 हे झालं, हा 10वा चॅप्टर, हा हेडिंग आणि हा सब हेडिंग, आणि 30 म्हटलं तर मग ॲक्च्युली हा आयटम आहे हे नावाचे असतं. पण फक्त 10पर्यंत म्हटलं मग यामध्ये 10 असतील, 10 20 असतील, 10 30 असतील, 40 असतील, सगळे आले ते.
जेव्हा इकडे हा 10 म्हटलं आहे तेव्हा ह्या 10मध्ये सगळे आले, ऑल गुड्स हे दिलं आहे, या प्रकारचे गुड्स आहेत हे आले 10मध्ये. पुढे हे खाली 1001, मग या प्रकारे खाली दिलं. आता हे तुम्ही लिस्ट बघाल, ही लिस्ट कशी आहे, पहिले यादी काढली 5%च्या गुड्सची, शेड्यूल 1 हे 5%चे गुड्स आहेत, मग शेड्यूल 2मध्ये हे 12%चे, मग हे 18 आहे, मग हे 28 आहे. पहिले हे 4च शेड्यूल करायचं ठरलं होतं. मग हे जे ज्वेलर्स आहेत त्यांनी 5%मध्ये गुड्स त्यांचे गोल्ड सिल्वर टाकायला विरोध केला, म्हणून मग एक 5व्या नंबरला काय आलं, 3% गोल्ड सिल्वर आलं. आणि त्यातही प्रिशियस स्टोन वगैरे असतात त्याच्यावरती अजून 0.5% आहे. हा तुम्ही बघताय 0.125 करोडाची हिरे असतात ते, त्याच्यावरती एकदम कमी टॅक्स. आणि हा गव्हर्नमेंटनी का केला की मग त्याच्यामध्ये पण असं ब्लॅक मार्केटिंग होऊ नये, काळा बाजार होऊ नये. ॲक्च्युली लोकांनी बिलिंगमध्ये परचेस करावं सोनं चांदी, प्लस ह्याच्या प्लस प्रॉब्लेम काय की याचं बिल बनवायला सांगता येत नाही. बिल बनवलं तर माहिती कळते कुठल्या गाडीतनं सोनं चाललं आहे, हिरे चालले, मग याचं बिल नाही बनवत, प्रॉब्लेम आहे. मग हे गुड्स कसेही कुठेही मूव्ह होतील, याच्यावर टॅक्स मिळणार नाही, मग 3% काय होईना टॅक्स मिळेल. आणि हा सगळा, आणि जे लोक परचेस करतात ते काय, आत्ता जीपे आल्यामुळे लोक जीपे करायला लागले, पहिले सगळा व्यवहार कॅशनीच व्हायचा. आधी जीपे करायला सांगितलं तर ते पेट्रोल पंपावरती तुम्ही बघाल जीपे केलं जातं, वेगळंच नाव असतं, तुला हा कोण आहे. ते पेमेंट जे घेतात ते सगळंच पेमेंट काय कंपनीच्या नावावरती घेत नाहीत, जीपे घेणारे पण. म्हणजे सगळा सेल प्रॉपर दाखवला जात नाही आजही. याच्यावरती पण गव्हर्नमेंटला उपाय करायला लागेल. जीपे आणण्याचा उद्देश काय होता गव्हर्नमेंटचा की बाबा पेमेंट ऑन अकाउंट गेलं पाहिजे, मग ते तो इन्कम लपवता येत नाही. एवढे पैसे घेतले म्हणजे तुम्ही एवढे गुड्स विकले, एवढ्या अमाऊंटची सर्व्हिस दिली असा प्रूव्ह होतं, पण त्यातही लोकांनी असा मार्ग काढलेला आहे की सगळे अमाऊंट काय बिझनेसच्या नावावरती घ्यायचं नाही, कोणतरी नोकर आहे दुसरा कोणतरी माणूस त्याच्या नावावरती घेतलं जातं. लोकांकडे तर बरेचसे वेळेला कॅश नसते. एक न्यूज आली न्यूज चॅनलला की पोलिसांनी पकडला पैसे मागितले, त्यावेळेला माझ्याकडे पैसे नाही, जीपे आहे. त्याने एक माणूस ठेवला या अकाउंटला जीपे कर, ते दुकानात जा तिकडे जाऊन जीपे कर, ते कॅश देतील. प्रत्येकाला मार्ग काढलेला आहे. म्हणजे कायदा बनवणारा माणूसच आहे, जे ब्रेन आहे माणसाचं ते कायदा कसे तोडवतं याकरता पण काम करणार. मग त्यानुसार नवीन परत तरतूद येणार, नवीन अमेंडमेंट येणार की आता ह्या प्रकारे हे चोरी होते, आता काय करायला पाहिजे, त्याला काहीतरी अडथळा आणला पाहिजे, काहीतरी त्यावरती उपाय केला पाहिजे. मग नवीन उपाय केला का चोर जो आहे त्याचा माइंड आणखीन पुढे चालतं की आणखीन काय करता येईल. असंच आहे ना, पहिले घरफोडी करणारे चोर होते, आता ऑनलाईन चोरी करणारे लोक आलेलेच आहेत ना. किती हुशारी असली तरी त्याची वृत्ती चोरीची आहे, तो शिकून पण चोरीच करणार आहे. आता हे बघा कशा प्रकारे टॅक्स कलेक्ट होतो. डायरेक्टली मॅन्युफॅक्चरर कन्झ्युमरला विकत नसतो. आता डिपार्टमेंटचं काम पुढे थोडं लक्षात घ्या तुम्ही काय केलं का. आता हा जो मॅन्युफॅक्चरर आहे ह्याचं काम काय, 1 लाख रुपये तू कलेक्ट करायचे, ते तुझ्याकडे ठेवायचे आणि 18,000 रुपये जे आहेत हे गव्हर्नमेंटकडे जमा करायचे. 18,000 रुपये गव्हर्नमेंटकडे जमा केले का मॅन्युफॅक्चररचं काम संपलं. आता ही जी 1 लाखाची गुड्स ही जी कॉस्ट पे केली आहे डिस्ट्रीब्युटरने मॅन्युफॅक्चररला, या 1 लाखावरती डिस्ट्रीब्युटर आपलं मार्जिन ॲड करेल. समजा त्यांनी 11,200 त्याचा व्यवस्था खर्च आणि प्रॉफिट, त्याच्याकडे पण गोडाऊन आहे, माणसं कामाला आहेत, त्याचाही पगार निघाला पाहिजे, खर्च निघाला पाहिजे. मग यामध्ये सेल प्राईस 1,11,200 ही असायला पाहिजे असं कोणाला वाटतं, डिस्ट्रीब्युटरला वाटतं. याच्यावरती रेट 18% आहे, त्याप्रमाणे GST येईल 20,016. म्हणजे 1,11,200 प्लस 20,016 केले तर 1,31,291.20 ही काय होते, इनवॉइस व्हॅल्यू होते. आता डिस्ट्रीब्युटर जेव्हा सेल करेल रिटेलरला तेव्हा तो 1,31,291 इनवॉइस बनवेल, ज्यातले 1,11,000 हे ॲक्च्युअली गुड्सचे असतील. आता डिस्ट्रीब्युटरला काय करायचं आहे की जसं हा 1 लाखाचा इनवॉइस बनवेल आणि DSR-1ला दाखवेल 18,000 रुपये टॅक्स दिला आहे हे दाखवेल, त्यावेळेसला तो डिस्ट्रीब्युटर तिकडे डिस्ट्रीब्युटर काय करेल
GST नंबर टाकेल, इनवॉइस नंबर टाकेल की हा इनवॉइस मी दिला इकडे. आता ह्या केसमध्ये काय होतं, असं केल्यानंतर आता 11 तारीख होऊन गेले, सगळ्यांनी GSR 1 भरलेलं आहे, बरोबर आहे. जो GSR 1 जसा भरला जाईल, आता हे माझं अकाउंट आहे, मी जे परचेस केलं आहे ते मी सेल केलं आहे ना, पण मी ज्यांच्याकडनं परचेस केलं आहे त्यांनी मला जे विकलं आहे, हे समजा या केसमध्ये मी ही वस्तू घेतली आहे 1 लाखाची, तर मॅन्युफॅक्चरने काय केलं आहे, तो इनवॉइस दाखवला असेल, माझ्या नावाने दाखवला असेल, तर तो मला इकडे 2A दिसेल किंवा 2B दिसेल. 2A मध्ये आणि 2B मध्ये काय फरक आहे मी सांगेन नंतर, पण आता लक्षात घ्या की मी जर 2A काढला, या 2A मध्ये मला B2B इनवॉइस पार्ट A आहे, B2B इनवॉइस, दुसरा पार्ट B आहे IG क्रेडिट, पार्ट C आहे TDS क्रेडिट, TCS क्रेडिट. आणि जर का मी गुड्स इम्पोर्ट केले असतील कस्टममध्ये, त्याचा GST जमा होतो, तर इकडे बिल ऑफ एंट्री डॉक्युमेंट असतात किंवा सेजमध्ये. तर या प्रकारे तिथला जो GSR 1 आहे तो दाखवलाच सप्लायरनी, त्याची इन्फॉर्मेशन माझ्याकडे इकडे येईल की माझे एवढे सप्लायर आहेत, त्यांच्याकडे मी परचेस केलं आहे, त्यांनी किती इनवॉइस दाखवले ते मला बघायचे. तर मला या प्रकारे इथे खाली यादी मिळते की मी रिसिपेंट आहे, तर माझ्या सप्लायरनी काय केलं आहे, हा इनवॉइस दाखवला आहे, हा इनवॉइस दाखवला आहे, तर बघा हा नंबर दिसतो, हा इनवॉइस माझ्याकडे आहे, मी एक गुड्स घेतलेत आणि सप्लायरनी हा टॅक्स तसा इथे त्यांनी जमा करायचे दाखवलं आहे, हा टॅक्स मी दिला कोणाला, सप्लायरला किंवा देणार आहे, तो गव्हर्नमेंटकडे जमा करणार आहे. आता जसा हा एवढा टॅक्स गव्हर्नमेंटकडे माझ्याकडनं गेलेला आहे, मी जेव्हा ही वस्तू सेल करीन त्यावेळेस 18,000 दिलेले आहेत ना, आणि इथं इकडे पुढे 20,016 कलेक्ट केलेत. आता 20,016 जर कलेक्ट केलेत तर मी म्हणतो की त्या गुड्सला मी 18,000 ऑलरेडी दिलेले आहेत, मग हे 20,016 मायनस हे 18,000 वजा करून ॲक्च्युअलमध्ये 2,016 एवढीच अमाऊंट गव्हर्नमेंटला देणं लागेल. कोण? डिस्ट्रीब्युटर. 18,000 रुपये जमा केले मॅन्युफॅक्चररनी, या लेवलला 18,000 जमा झाले, ओके, या लेवलला 2,016 हाच जमा करेल. आता पुढे ज्या वेळेस डिस्ट्रीब्युटर जेव्हा विकेल रिटेलरला, 1,11,200ला आले त्याला, तो पुढे आपली कॉस्ट रिटेलर जेव्हा पुढे विकेल तेव्हा या 1,11,200मध्ये त्याचं 24,640 हे मार्जिन आहे. सेल प्राईस होईल 1,35,840, याच्यावरती 18% GST ॲड केला तर ती अमाऊंट 24,451 मिळून इनवॉइस व्हॅल्यू होते 1,60,291. आता 1,60,291 ही कोणाला व्हॅल्यू पडते? कन्झ्युमरला पडते. आता जसा ह्यांनी टॅक्स जमा केला, तो घेतला कोणाकडनं? ह्याच्याकडनं. तर ह्यांनी काय केलं, जे कलेक्ट केले 20,016 यातनं वजावट घेतली 18,000ची, हे ह्याच्या पॉकेटमधून पैसे गेलेले नाहीत, 18,000 दिले सप्लायरला, ते 20,016 कलेक्ट केले तर हे 18,000 वजा करून घेतले. पुढे ज्यावेळेस हा कलेक्ट करतो 24,451 कोणाकडनं? कन्झ्युमरकडनं, त्यावेळेस 20,016 वजा करून ती वजावट घेऊन 4,435च पे करतो. आणि या प्रकारे टॅक्स बॉर्न बाय कन्झ्युमर किती होतो? पहिले 18,000 कोणातर्फे गेला? मॅन्युफॅक्चरर, 2,016 होलसेलर, आणि मग पुढची अमाऊंट 4,435, हे 3 मिळून एकूण 24,451.20 टॅक्स कोणी दिला? कन्झ्युमरने दिला. डायरेक्टली ते गव्हर्नमेंट
कन्झ्युमरकडनं घेऊ शकत नाही. मग अशा प्रकारे टॅक्स घ्यायला लागतो. आणि आता इथे काय होतं की ह्यांनी जो 18,000 ही वजावट घेतली, ज्याला आपण सेट ऑफ घेतला म्हणतो किंवा इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणतो, आणि हे जे 20,000 आहे हे जसं गुड्स परचेस जसं गुड्स परचेस करताना त्यांनी ते गुड्स विकताना ते ॲडजस्ट केलं आहे. तसंच बिझनेस करता कुठलेही गुड्स घ्या, कुठलेही सर्व्हिस घ्या, याचं इनपुट टॅक्स क्रेडिट मिळेल. असं नाही की हे गुड्स जे विकायचे आहेत इनपुट टॅक्स क्रेडिट त्याच्यात घ्यायचं. व्यवसाय करता किंवा व्यवसाय वाढी करता कुठलेही गुड्स घ्या, ते विका. दुसरं, मशिनरी घेतली जाते किंवा कॅपिटल गुड्स जसं फर्निचर आहे, तो व्यवसाय सेटअप करायचा आहे, तर जे काय त्या व्यवसायाला घेतलं जाईल, कोणी फ्रीजर घेतला, या सगळ्याला कॅपिटल गुड्स म्हणतात. कॅपिटल गुड्स, गुड्सचा एक प्रकार आहे कॅपिटल गुड्स. दुसरं जे विकतो इनपुट्स, एक इनपुटचा इनपुट क्रेडिट असतो, दुसरा असतो कॅपिटल गुड्सचा. आणि तिसरं सर्व्हिसेस. जसं एक गुड्स त्याला गोडाऊन घेतलं तर गोडाऊनचं रेंट दिलं, गुड्स गोडाऊनला आणण्याकरता, गुड्स गोडाऊनमधनं बाहेर विकण्याकरता ट्रान्सपोर्ट सर्व्हिस घेतली, त्याचा GST भरलेला आहे, त्याचं इनपुट टॅक्स क्रेडिट मिळेल. म्हणजे इनपुट टॅक्स क्रेडिट आपण हे जे बघतोय हे फक्त इनपुट्स आहे. तसंच या व्यतिरिक्त कॅपिटल गुड्सचं आणि सर्व्हिसेसचं पण इनपुट टॅक्स क्रेडिट मिळतं. आता ज्या वेळेस या प्रकारे हे दाखवलं जाईल इकडे G-Sharp 1मध्ये, हीच इन्फॉर्मेशन तुम्ही बघाल, हीच माहिती खाली GST 3B आहे. इकडे जो टॅक्स द्यायचा आहे, गव्हर्नमेंटकडे जमा करायचा आहे, त्याची माहिती इकडे 3.1ला आली आहे. आणि जे इनपुट टॅक्स क्रेडिट घ्यायचं आहे, हेडिंग काय बघा, इलिजिबल ITC. इथे क्लिक केलं तर इथे 5 प्रकारे तुम्हाला दिसेल ITC अवेलेबल. 5 प्रकार आहेत, 5 कॅटेगरी आहेत. इम्पोर्ट ऑफ गुड्स म्हणजे कस्टममध्ये गुड्स गेले तर मग IGST लागेल, अमाऊंट इथे येईल. दुसरं इम्पोर्ट ऑफ सर्व्हिस, जर मी सर्व्हिस इम्पोर्ट केली आहे तर परचेज जो करतो म्हणजे याच्यावरती रिवर्स चार्ज तो भरेल, IGST इम्पोर्ट ऑफ सर्व्हिस आहे. इनवर्ड सप्लाय इज लायबल टू रिवर्स चार्ज अदर दॅन 1-2. ओके, इकडे इनवर्ड सप्लायज फ्रॉम इनपुट सर्व्हिस डिस्ट्रीब्युटर. म्हणजे कसं असं की जसं मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत, त्यांचे सगळ्या स्टेटमध्ये बिझनेस आहे किंवा अकाउंट ज्याच्या स्टेटमध्ये बिझनेस आहे, बँक आहे, SBIच्या ब्रांचेस सगळ्या राज्यामध्ये. जसं जिओ कंपनी आहे, त्याची सर्व्हिस सगळ्या राज्यामध्ये आहे. तर ते कुठली सर्व्हिस घेतात तेव्हा हेड ऑफिस असतं, ते सगळ्या ब्रँच करता सर्व्हिस घेतात. ते इनवॉइस जो असतो तो हेड ऑफिसच्या नावाने बनतो. पण सर्व्हिस घेतली आहे कोणाकरता, दुसऱ्या स्टेटच्या त्या ऑफिसकरता घेतले किंवा त्या तिथल्या कंपनीकरता घेतले. भारताकरता त्यांचा एकच पॅन नंबर आहे, इन्कम टॅक्स करता एकच पॅन नंबर आहे. पण GST करता प्रत्येक राज्यामध्ये त्यांनी नोंदणी केलेली आहे. मग परचेस करताना त्यांनी काय केलं, सगळ्या ब्रँच करता परचेस केलं सर्व्हिस, पण तो टॅक्स ती सर्व्हिस का त्या राज्याची नाही आहे, इतर राज्यांची पण आहे. मग एक वेगळं रजिस्ट्रेशन ठेवलं आहे GSTच्या कायद्यामध्ये, इनपुट सर्व्हिस डिस्ट्रीब्युटर. म्हणजे हेड ऑफिस एक वेगळं रजिस्ट्रेशन घेईल आणि मग त्यातून जो टॅक्स, जी सर्व्हिस ज्या राज्यांची आहे त्यांना तेवढा टॅक्स डिस्ट्रीब्यूट केला जाईल, त्याचं इनपुट टॅक्स क्रेडिट त्या राज्यांना मिळेल, मग त्या राज्यामध्ये GST नंबरला मिळेल. मग त्याचं वेगळं सेक्शन आहे, त्याची ITC घेण्याची पद्धत पण वेगळ्या प्रकारे दिलेली आहे. तर मग त्यानुसार त्याचं वेगळं रजिस्ट्रेशन, त्याचं वेगळं डिस्ट्रीब्युशन होतं. त्यामुळे मग तो ITC अवेलेबल कुठे येतो, इनवर्ड सप्लाईज. म्हणजे जो IED आहे
हेड ऑफिसनी काय केलं, तो ITC डिस्ट्रीब्यूट केला आणि तो मग ज्या नंबरला आला आहे त्या नंबरला इकडे ती अमाऊंट दिसेल. IRDचा पण वेगळा नंबर असतो, वेगळा रिटर्न असतो आणि ते डिस्ट्रीब्यूट करण्याची त्याची वेगळी पद्धत आहे आणि त्याप्रमाणे त्याचा ITC घेण्याची पण तरतूद वेगळी आहे. हे सगळ्यांना लागू होत नाही, हे कॉमन नाही आहे. मोठ्या कंपन्या असतील, त्यांचा मल्टी स्टेट ब्रँचेस असतील, त्यांच्याकरता हे आहे. आणि ऑल अदर ITC हा सामान्य ITC हा सगळ्यांचा असतो. या 4 स्पेशल कॅटेगरी आहेत आणि ही जनरल कॅटेगरी आहे ऑल अदर ITC. मग जनरल कॅटेगरीमध्ये हा काय आला 135. जो GSTR 1 ज्यांनी सप्लायरनी भरला तो ITC तेवढी अमाऊंट दिलेली आहे कोणाला, सप्लायरला. ती अमाऊंट 135 IGST मधली आहे आणि ही जी अमाऊंट CGST मधली आहे तिथे दिसते. ही सप्लायरनी दाखवली, इथे अमाऊंट आलेली आहे. हे गुड सर्व्हिसेस जर बिझनेससाठी टॅक्सपेअरने घेतले असतील तरच ITC तो घेऊ शकतो. हे सेक्शन 16 आपण बघू त्यावेळेस त्यात येईल. प्लस 17 सेक्शनमध्ये सबसेक्शन 5 आहे, त्यामध्ये काही गुड सर्व्हिसेसचा ITC रेस्ट्रिक्ट केला आहे, इनपुटर्सकडे घेता येणार नाही. आता पोर्टलला हे माहीत नसतं की कुठला ITC करता टॅक्सपेअर इलिजिबल आहे, कुठला इलिजिबल नाही आहे. त्यामुळे ITC अवेलेबल हा शब्द आहे, हा अवेलेबल आहे. यातला जो इलिजिबल नसेल ITC रिव्हर्स, इथे खाली अमाऊंट द्यायची. जर इथे खाली अमाऊंट दिली तर इथे हे A मध्ये ITC अवेलेबल, B मध्ये ITC रिव्हर्स, A - B होऊन किती ITC घेता येईल ती अमाऊंट खाली येईल. जर इथे 0 ठेवलं तर जी वरची अमाऊंट आहे तीच खाली येईल. जर मी इथे 1000 टाकले तर इथे मग 64 दाखवेल. आता असा कुठला ITC आहे जो इलिजिबल नाही आहे तो घेतलेला टॅक्सपेअरने, हे ऑडिटमध्येच कळणार. आता कार घेतली तर कारचा ITC घेता येत नाही, हे तुम्हाला शोधता येईल ऑडिट न करता. आता जे इकडे सप्लायरची यादी आहे ती असेल की कोणाकडे सप्लाय घेतला आहे आणि याचा बिझनेस कार विकणं नाही आहे तर याला ITC कारचा मिळणार नाही. याचा बिझनेस कार शिकवणं, ट्रेनिंग देणं हा नाही आहे. हे मी तो सेक्शन घेईन तेव्हा सांगणार आहे. आता जस्ट तुम्हाला ओव्हरव्ह्यू येतोय. कार विकण्याकरता घेतो, ट्रेनिंग देण्याकरता घेतो किंवा टुरिस्ट करता, टुरिस्टचा बिझनेस ज्याचा आहे तो कार घेतो. या 3 बिझनेसला कारचा ITC मिळतो. मग डायरेक्टली त्या कारमधूनच इन्कम आहे. कार विकली, परचेस केली, ITC मिळाला पाहिजे त्याला. ट्रेनिंग दिलं, ट्रेनिंग सेंटर आहे, मोठं ट्रेनिंग स्कूल, आणि टूर करता गाडी दिली जाते. म्हणजे तो GST कलेक्ट, ती ॲक्च्युली कार वापरून GST कलेक्ट करणार आहे तर ITC मिळेल. अदरवाईज एखादी कंपनी आहे, कन्स्ट्रक्शन कंपनी आहे, त्यांचं कन्स्ट्रक्शन चाललं आहे, कुठे धरणं बांधत आहेत, कुठे काम चाललं आहे, तिकडे जाऊन कंपनीच्या जे कोण हेड असतील, मॅनेजर असतील, डायरेक्टर असतील, त्यांना जाऊन ते काम बघायचं आहे. कार पाहिजे ना, कंपनीने कार परचेस केली, इनपुट टॅक्स क्रेडिट मिळत नाही. बिझनेस करता घेतली कार तरी त्याचा इनपुट टॅक्स क्रेडिट मिळत नाही. त्या कारचा इन्शुरन्स काढला, सर्व्हिसिंग केली, रिपेअरिंग केलं की त्याचा कुठलाही इनपुट टॅक्स क्रेडिट मिळत नाही. अशी जर का इथे ऑल ITC मध्ये या अमाऊंटमध्ये त्याची अमाऊंट आलेली असेल तर ती खाली रिव्हर्स करणं सेक्शन 17(5) मध्ये खाली दिलं आहे. रिव्हर्स बिकॉज ऑफ रिस्ट्रिक्टेड क्रेडिट, ते रिव्हर्स केलं आहे. हा जो 38 रूल आहे हा बँके करत आहे. बँकांचं जे व्यवसाय आहे तो लोन देणं हा मुख्य व्यवसाय आहे आणि लोनवरती इंटरेस्ट मिळतो, ती बँकेचा इन्कम आहे. तर त्या लोनवरती एक्सेप्ट क्रेडिट कार्ड जे इंटरेस्ट आहे ते एक्झाम केलं आहे गव्हर्नमेंटने. तुम्ही होम लोन घेतला असेल, पर्सनल लोन घेतला असेल, व्याज भरत असाल, त्याच्यावरती इंटरेस्ट लागत नाही. तुम्ही FD काढत असाल, पैसे वापरायला दिले तुम्ही बँकेला, कमी इंटरेस्ट आहे आणि बँक मग लोन देते, जास्त इंटरेस्ट घेते. मधला जे गॅप आहे तो बँकेचं इन्कम. लोकांच्या ठेवी घ्यायचे, पैसे घ्यायचे आणि मग लोन द्यायचं, ह्यातनं बँकेचा बिझनेस होतो. मग ह्या इंटरेस्टवरती GST लागत नाही. पैसे वापरायला दिले ही सर्व्हिस आहे, पैसे वापरायला घेतले ही सर्व्हिस आहे, याच्यावरती
एक्झम्पशन असल्यामुळे, करमुक्त असल्यामुळे GST लागत नाही. तर बँकेचा बिझनेस जो आहे हा मॅक्झिमम काय आहे, एक्झाम इन्कम आहे. ड्राफ्ट काढला, चेक रिटर्न केला, एक ठराविक लिमिटपेक्षा जास्त वेळा कॅश विथड्रॉ केली ATM मधला, तर बँक मग चार्जेस लावते आणि त्यावर GST पण लागतो. म्हणजे बँकेचा टॅक्सेबल इन्कम पण आहे, पण मोस्टली बँकेचं एक्झाम इन्कम आहे. जर माझा एक्झाम इन्कम असेल, एक्झाम सप्लाय असेल, तर त्यासाठी मी कुठलाही इन्व्हर्ट सप्लाय घेतला असेल तर त्याचा मला इनपुट टॅक्स क्रेडिट मिळत नाही. मी दूध विकतोय तर मला GST नंबर घ्यावा पण लागत नाही, कारण की माझा एक्झाम इन्कम आहे. पण दूध आणि आईस्क्रीम मी दोन्ही विकत असेल तर मला मग नोंदणी करायला लागेल, मग टॅक्स कलेक्ट करायला लागेल. मी आईस्क्रीम विकतोय, टॅक्स कलेक्ट करेन. आणि मी फ्रीजर घेतला आईस्क्रीम ठेवायला, तर मला इनपुट टॅक्स क्रेडिट मिळेल. पण मी फ्रीजर घेतला दूध ठेवायला, त्याचे इनपुट टॅक्स क्रेडिट नाही मिळणार. पण फ्रीजरमध्ये मी दूध पण ठेवतो आणि आईस्क्रीम पण ठेवतो, तर मला प्रपोर्शनेट ITC मिळेल. पण प्रपोर्शनेट ITC काढण्याकरता रूल 42 आहे, 43 आहे. मग त्याप्रमाणे काय ITC रिस्ट्रिक्ट होईल, काय ITC अवेल करता येईल. तसं बँकेला काय केलं आहे की तुम्ही 50% ITC सोडून द्या, 50% घ्या. रूल 42 वापरायची गरज आहे बँकांना 50% ITC घेता येतो, 50% रिस्ट्रिक्ट होतो. म्हणजे इथे अमाऊंट वरती आली 65,000, तर ते रूल 38 प्रमाणे काय करतात, 50% अमाऊंट सोडून देतात. डिटेल्समध्ये आपण स्टडी करू तेव्हा ते येईल, समजलं ना काय. तर हा जो सगळा विषय आहे, स्क्रुटिनी ह्यामध्ये होते की ITC घेतलाय हा बरोबर सगळा घेतलाय की नाही, इलिजिबल आहे की नाही, नक्की त्याने काय परचेस केलंय. आता जर इथे सप्लायरने HSN कोड टाकला तरच कळतं की कोण सप्लायर आहे, त्याचं नाव येतं, त्यांनी काय विकलं याला आणि काय विकत घेतलं, अदरवाईज नाही कळणार. HSN कोड टाकला नाही तर कळणार नाही की गुड्स खरेदी विक्री कुठली झाली. आलं लक्षात. आज 100% तुम्हाला कळावं असं अपेक्षित नाहीये. जेवढे टॉपिक पुढे येणार आहेत त्याविषयी फक्त आपण एक कुठला हात थोडा टच करतोय. तर ह्याच्यावरती म्हणजे हा टॉपिक मी घेईन त्याच्यावरती 5-6 तास बोलणार आहे या विषयावरती. फक्त हे जे आहे सगळे तुमचं क्लिअर होईल नंतर. रूल 38, 42, 43 याच्यावरती 1-1 तास रूल 42वर जातो, 43वरती 1 तास जाईल. 38 हे सगळे असे तासात घेणारे विषय आहेत. हे रिव्हर्सल कशाला म्हणतात, हे सगळे असेच विषय आहेत. की 17-5 घेईन त्याच्यावरती पण 1 तास जाणार आहे. म्हणजे हेच 38, 42, 43, 17-5 याच्यावर 3 तास गेल्यावर तुम्हाला हा विषय क्लिअर होईल, लक्षात घ्या. आणि आधारमध्ये काय येतं ते पण तेव्हा सांगेन मी. हे सगळं खाली दिलं आहे, हे पण सगळं, हे सगळं कळलं काय तुम्हाला ITC पार्ट कळेल. कळलं काय. हे अशा प्रकारे काम चालतं. पण मग कस्टमरकडनं, कन्झ्युमरकडनं डिमांड काय करतं, डिस्ट्रीब्युटरकडनं परचेस करतो, डिस्ट्रीब्युटर मॅन्युफॅक्चररकडनं परचेस करतो, असं आहे ना. मग ज्या कंपनीचा आपण प्रॉडक्ट घेतो त्याला आपण GST देत नाही ॲज अ कन्झ्युमर. आपण कोणाला GST देतो, रिटेलरला देतो. रिटेलर कोणाला देतो, डिस्ट्रीब्युटरला देतो. आणि डिस्ट्रीब्युटर कोणाला देतो, मॅन्युफॅक्चररकडनं देतो. मग यांनी प्रॉपर कंप्लायन्सेस नाही केले, त्यांनी रिटर्न प्रॉपर नाही भरले, ITC प्रॉपर नाही घेतला, टॅक्स प्रॉपर कलेक्ट नाही केला, तर गव्हर्नमेंटला प्रॉपर रेव्हेन्यू कलेक्ट होणार नाही. आणि मग कोण तपासणीच करत नसेल, कोण बघतच नसेल, तर मग निष्काळजीपणा वाढेल. मग डिपार्टमेंटचं काम हे आहे, एक काय, स्क्रुटिनी करा. मग स्क्रुटिनीसाठी तुम्ही सेक्शन कुठला, आता जर तुम्ही इथे बघाल तर हे जे जेवढे चॅप्टर आहेत याच्यामधले रिटर्न्स, पुढे पेमेंट आणि रिफंड इथपर्यंत टॅक्सपेअरचं काम आहे. आणि जे रिटर्न टॅक्सपेअरनी भरले, जी माहिती दिली गव्हर्नमेंटला, ती चेक करण्याचं काम इथे असेसमेंट आहे. सेल्फ असेसमेंट म्हणजे टॅक्सपेअरवर जबाबदारी आहे की तुम्ही कायद्यानुसार रिटर्न भरा, माहिती द्या, ITC कायद्यानुसार घ्या. मग
त्यांनी ते बरोबर केलं की नाही केलं आहे हे स्क्रुटिनीमध्ये येणार. हे स्क्रुटिनी आहे. जे प्रॉपर टॅक्स भरत नाही मग त्यांच्यावरती काय कशा प्रकारे काय करता येईल ॲक्शन, मग हे असेसमेंट ऑफ नॉन फायलर, असेसमेंट ऑफ अनरजिस्टर्ड पर्सन ह्याच्यावरती आहे. ऑडिट बाय टॅक्स ऑथॉरिटीज आणि स्पेशल ऑडिट. इन्स्पेक्शन, आता इथे इन्स्पेक्शन कसं होईल, गुड्स बनले, मॅन्युफॅक्चरने गुड्स बनवले, गोडाऊनमध्ये ठेवले असतील, स्टोरेज केलं असेल, नंतर ते मार्केटला पाठवलं जाईल डिस्ट्रीब्युटरकडे. आता जर बाय रोड जातील इन्स्पेक्शन ऑफ गुड्स इन मुवमेंट तर मग ई-वे बिल तिथनं येतं. ते ई-वे बिल चेक करा, गाडी चेक करा. आणि पॉवर ऑफ इन्स्पेक्शन सर्च अँड सीजर, इथे ॲक्च्युली जिकडे मॅन्युफॅक्चरिंग होतं किंवा गोडाऊनला माल राहतो तिकडे जाऊन इन्स्पेक्शन होतं. बऱ्याच वेळा काय होतं, समजा 1000 रेनकोट बनवले, पावसाळा आहे तर 1000 रेनकोट दाखवले जात नाही, 300-400 दाखवतात, 500-600 मार्केटला विदाऊट बिल जातात. कारण की रेनकोट परचेस करणारे कॅशनी परचेस करतात, छत्र्या कॅशनी परचेस करतात लोक. मग अशा वेळेला जी कंपनी मॅन्युफॅक्चरिंग करते तिकडे जाऊन इन्स्पेक्शन करायचं, मग किती मॅन्युफॅक्चरिंग केलेलं आहे, मग त्यानुसार किती मार्केटला गेलं आहे, म्हणजे किंवा गोडाऊन वापरलं जातं, गोडाऊनला येतं, गोडाऊनला माल किती आला. मग जे गोडाऊन आहेत जे रजिस्टर नाही आहेत, कोल्ड स्टोरेज, वेअरहाऊस, गोडाऊन, यांना पण गव्हर्नमेंटनी जर ते थ्रेशोल्ड लिमिटपर्यंत यांचं इन्कम जात नसेल, म्हणजे 20 लाखापर्यंत जात नसेल, छोटं गोडाऊन आहे, ते वर्षाला 12-15 लाख कमवत असतील, तरी पण त्यांना त्याची माहिती द्यावी लागते. मी दाखवेन तुम्हाला, तिकडे आमचा बिझनेस आहे, आम्ही या ॲड्रेसला गोडाऊन चालवतो, आणि त्यांना एक नंबर मिळतो की त्यांना माहिती कंपल्सरी देणं. वेअरहाऊस कीपर, कोल्ड स्टोरेज, म्हणजे कोणाचा माल कुठे जातो जर गव्हर्नमेंटला माहिती मिळाली तिकडे जाऊन ते. आणि तुम्ही अकाउंट रेकॉर्ड्स बघाल त्यात पण असं आहे की जे अशा प्रकारचे गोडाऊन आहेत, वेअरहाऊस आहेत, त्यांना अशा प्रकारे ते गुड्स त्यांनी स्टोअर केले पाहिजेत की जर इन्स्पेक्शनला डिपार्टमेंटचे व्यक्ती तिकडे गेले तर ह्या टॅक्स पेअरचे मला गुड्स दाखवा किती आहेत, तुमच्याकडे किती आहे, तुमच्याकडे काय रेकॉर्ड आहे, ते रेकॉर्ड्स आणि ते गुड्स इझिली दाखवता आले पाहिजे. अशा प्रकारे त्यांनी तिकडे ठेवले पाहिजे, त्याची नोंदणी पण केली पाहिजे. रजिस्टर्ड असेल नोंदणी असेलच, पण अनरजिस्टर्ड असेल तरी त्याला पण टॅक्स कलेक्ट नाही करायचं आहे, पण त्याला माहिती द्यायची की आम्ही ह्या ठिकाणी गोडाऊन चालवतो. तर ती माहिती गव्हर्नमेंटकडे असेल आणि गव्हर्नमेंटला गरज पडली तर ते इन्स्पेक्शन करतील. आणि सर्चमध्ये काय असतं, तसे एक रेट प्रकार असतो की आम्ही शोधून काढू, तोडफोड करू, पुढे दाखवलं काय गुड्स काय. इन्स्पेक्शन आहे, सर्च आहे, आणि मग सीज केलं जाईल. टॉपिक येईल तर मी सगळं हे सांगेन. म्हणजे ही गव्हर्नमेंटची पॉवर आहे. अरेस्ट कोणाला होऊ शकते त्याची वेगळी प्रोव्हिजन आहे. समन, एखाद्या व्यक्तीला माहिती घेण्याला बोलवलं जातं त्याची प्रोव्हिजन आहे. ॲक्सेस टू बिझनेस प्रिमायसेस, जे टॅक्सपेअरचे बिझनेस प्रिमायसेस आहे तिकडे जाण्याची पॉवर. आणि ऑफिसर टू असिस्ट प्रॉपर ऑफिसर, जेव्हा अशा रेड होते त्या पोलीसवाले लागतात, इतर डिपार्टमेंटचे लोक लागतात, त्यांची मदत घेण्याकरता मग हा सेक्शन आहे. ऑल ऑफिसर्स ऑफ पोलीस, रेल्वे, कस्टम. ओके, गुड्स कस्टममध्ये आलेत, गुड्स रजिस्ट्रेशनमध्ये इथल्या गोडाऊनमध्ये आहेत, मग तिकडे जाऊन GST ऑफिसर त्यांना इन्स्पेक्शन करायचं आहे, मग त्यांना असिस्ट केलं पाहिजे त्या तिथे लोकांनी, त्याची पॉवर आहे. हे सगळं गव्हर्नमेंटचं काम आहे, डिपार्टमेंटचं काम आहे की स्क्रुटिनी करा, ऑडिट करा, इन्स्पेक्शन फॅक्टरीमध्ये प्रिमायसेसमध्ये जाऊन होईल किंवा मग मुवमेंट ऑफ गुड्स असताना होईल. आणि मग त्यातनं डिमांड काय होत असेल, काय टॅक्स जमा करण्याची वेळ असेल कळत असेल त्यातनं, तर मग त्याला नोटीस कशी पाठवायची, काय पाठवायची याची मग प्रोसिजर आहे ती तुम्हाला सेक्शन 73मध्ये किंवा चुकीने झालेलं आहे, आणि 74मध्ये फ्रॉड केस आहे. या प्रकारच्या नोटिसा जातात. म्हणजे ह्याला 5 वर्ष पिरियड आहे फ्रॉड केसमध्ये, नोटीस 5 वर्षात काढता येते. GSR 9 भरल्याच्या पिरियडपासून पुढे 5 वर्ष. आणि या 73मध्ये 3 वर्षाचा पिरियड आहे. 73, 74, 75, 76, 77 इथपर्यंत डिमांड आहे. आणि रिकव्हरी 78पासून पुढे 78 ते 84. मग हे डिपार्टमेंट पॉईंट ऑफ व्ह्यू ॲक्शन काय आहे
या इथपासून होतात. असेसमेंट, ऑडिट, इन्स्पेक्शन, डिमांड, लायबिलिटी टू पे इन सर्टन केसेस, म्हणजे टॅक्स पेअर लायबिलिटी आणखीन कुठल्या केसमध्ये काय असेल याविषयीचे काय सेक्शन आहे. आणि खाली ऑफेन्स आणि पेनल्टीज. सांगितलं इनवॉइस बनवा, इनवॉइस प्रॉपर नाही बनवला तर मग त्याला काय दंड असेल, अशा प्रकारची तरतूद इकडे पेनल्टी फॉर सर्टन ऑफेन्सेस. मग इथे 122 हे इकडे 21 हे लिस्टेड आहे. आणि जर लिस्टेड नसेल तर समजा आता एक्झाम्पल एखाद्याने जो बोर्ड असतो त्यावर GST नंबर लिहिला पाहिजे. जर तो नाही लिहिला तर जर का नाही लिहिला काही दंड नसेल तर कोण येणारच नाही. मग नियम बनवून फायदा काय. ड्रायव्हिंग करायचं लायसन मला काढलं पाहिजे पण मी लायसन नाही काढलं, इन्शुरन्स नाही काढला तर कुठला दंड नाही आहे, हेल्मेट नाही घातला कुठला दंड नाही आहे, मग लोक घालणारच नाही. म्हणजे एखादा नियम केला तर तो जर नियम पाळला नाही तर काय दंड असेल तर 125 म्हणजे जनरल पेनल्टी आहे. कुठे स्पेसिफाईड नसेल, नो पेनल्टी इज सेपरेटली प्रोव्हाइडेड इन दिस ॲक्ट, मग ही जनरल प्रोव्हिजनप्रमाणे त्याला आकारणी करता येईल अप टू मे एक्सटेंड 25,000 रुपीज. हे CGSTचे आहेत तेवढेच HGSTचे पण असतील. म्हणजे जे टॅक्सपेअरला करायचं आहे ते काय करायचं आहे ते कशा प्रकारे करायचे इथपासून दिलेलं आहे. आता ज्यावेळेस टॅक्स कलेक्शन करायचं आहे, छोटे व्यापारी असतात. आता वॅटमध्ये लिमिट पहिले 5 लाख होतं, टर्नओव्हर झाला 5 लाख, जशी महागाई वाढत गेली मग लिमिट 10 लाख केलं. मग GSTचा कायदा आला त्यावेळेस बऱ्याच वेळेपर्यंत ते लिमिट रिवाईज केलेलं नव्हतं. हे 2 शब्द आहेत. थ्रेशोल्ड लिमिट म्हणजे एक मर्यादा की तिथपर्यंत व्यापाऱ्याला नोंदणी करायची गरज नाही आणि टॅक्स कलेक्ट करायची गरज नाही कायद्याप्रमाणे. ते लिमिट महाराष्ट्राकरता गुड्स जर सप्लाय करत असेल कोण तर 40 लाख आहे, सर्व्हिस करता 20 लाख आहे. गुड सर्व्हिस दोन्ही असेल तर 20च लाख राहील. बरोबर आहे. तर याप्रमाणे टॅक्स कलेक्ट करायचा आहे तर हे सगळे ऑब्लिगेशन फॉलो करावे लागतील. पण काही छोटे व्यापारी असतात त्यांना हे सगळे ऑब्लिगेशन म्हणजे इनवॉइस बनवा, अकाउंट रेकॉर्ड मेंटेन करा, हे ज्यांना अवघड वाटतं त्यांच्याकरता एक ऑल्टरनेटिव्ह मेथड कंपोजिशन लेवी आहे की तुम्हाला ही पर्यायी व्यवस्था आहे. तुम्ही याप्रमाणे काय करा, वेगळ्या प्रकारे टॅक्स जमा करा. समजा एखादा सलून आहे त्याला सांगितलं की तुम्ही 6% टॅक्स जमा करा. जोपर्यंत त्याचा टर्नओव्हर 50 लाखापर्यंत आहे, 20 लाखाच्या पुढे गेला आणि 50 लाख जोपर्यंत एक्सिड होत नाही तोपर्यंत तो 6% टॅक्स जमा करू शकतो, पण त्याला कुठलंही इनपुट टॅक्स क्रेडिट मिळत नाही. ही जी कंपोजिशन लेवी आहे याच्यामध्ये इनपुट टॅक्स क्रेडिट मिळत नाही आणि आउटपुट टॅक्स कलेक्ट करायचा नसतो. जेवढी कॉस्ट आहे त्याच्यावरती जो टॅक्स जमा करायचा आहे 1%, 5%, 6%, 3 रेट त्यामध्ये येतात. तो टॉपिक घेऊन डिटेलमध्ये तेव्हा काय येते. एक टॅक्सपेअर आहे नॉर्मल टॅक्सपेअर, तो सेक्शन 9 प्रमाणे टॅक्स जमा करतो आणि ज्यांना सेक्शन 9चे मध्ये जे ऑब्लिगेशन लागू होतात ते ज्यांना नको असतील त्यांच्याकरता वेगळी मेथड सेक्शन 10मध्ये. सप्लायवर टॅक्स लागेल, ओके. लेवी आणि कलेक्शन फॉरवर्ड चार्ज, रिव्हर्स चार्ज ECU थ्रू असेल. जर सेक्शन 9 नको असेल सेक्शन 10मध्ये वेगळ्या प्रकारे टॅक्स जमा करता येतो आणि सेक्शन 11मध्ये काय एक्झम्पशन. हे टॉपिक जे आहेत मी सुरुवात करीन रजिस्ट्रेशननी. या टॉपिकनी सुरुवात करेन की जो व्यक्ती रजिस्टर असेल त्याला टॅक्स कलेक्ट करायचा आहे. जो रजिस्टर करण्याची तरतूद ज्याला लागू होत नाही त्याला टॅक्सेबल सप्लाय जरी करत असेल तरी पण त्याला टॅक्स जमा करावा लागत नाही, कलेक्ट करावा लागत नाही. पण जी तरतूद ज्याला लागू होईल सेक्शन 22 किंवा 24 प्रमाणे त्याला रजिस्ट्रेशन घ्यावं लागतं. सेक्शन 23 सांगतो की रजिस्ट्रेशन घेण्याची कोणाला गरज नाही. मी एक्झाम सप्लाय करतोय टर्नओव्हर किती पण हो, गरज नाही रजिस्ट्रेशन घेण्याची. पण राज्याबाहेर सप्लाय केला तर इथे 1 रुपया सप्लाय जरी केला तरी इथे कंपल्सरी रजिस्ट्रेशन सेक्शन 24मध्ये सेक्शन पहिलाच आहे, पर्सन मेकिंग एनी इंटरस्टेट टॅक्सेबल सप्लाय. मग याप्रमाणे पहिले हा टॉपिक घेईन की जो व्यक्ती रजिस्टर आहे त्याला सगळे ऑब्लिगेशन लागू आहेत, मग रजिस्ट्रेशन कोणाला घ्यायला लागेल हे आपण पहिले बघणार. हे सेक्शन 22 ते 30 आहे.
रजिस्ट्रेशन कोणाला घ्यायला लागेल. दुसरं, रजिस्ट्रेशन घेतल्यानंतर मग रिटर्न करायचे, मग इनपुट टॅक्स क्रेडिट घ्यायचं आहे, मग त्या अनुषंगाने हे सगळे विषय येतील. आता जर का टॅक्स कलेक्ट करायचा आहे तर इनवॉइस बनवायचा आहे. मग हे झालं का मग इनवॉइस कसा बनवायचा, काय बनवायचा असं आहे. आता इनवॉइस जेव्हा बनवला जातो तेव्हा जी किंमत असते वस्तूची ती कमी जास्त होत असते. आता डीमार्टला वेगवेगळ्या सीझनला वेगवेगळ्या क्वांटिटीमध्ये गुड्सचा सप्लाय लागतो. मग ते कंपनीशी डील करतात की आता आम्ही जास्त मागू, दिवाळी आहे त्यामुळे तुम्ही जास्त डिस्काउंट द्या. पण केव्हा वेळा कसं होतं, जरी ते ॲग्रीमेंट झालं तरी ऑफिसमधनं इनवॉइस बनतो जुन्याच रेटने. ते रेट आता 95 नाही आहे, 92 आहे, पण ते गुड्स 95नीच इनवॉइस बनला. मग तो इनवॉइस परत पाठवा, नवीन इनवॉइस बनवतो, असं होत नसतं. मग त्या इनवॉइसच्या अगेन्स्ट क्रेडिट आणि डेबिट नोट हे वेगळे डॉक्युमेंट आहे. त्याला म्हणतात सप्लिमेंटरी इनवॉइस. म्हणजे अगोदर इनवॉइस गेला आहे त्यात व्हॅल्यू जास्त गेली ती कमी करायला, किंवा गुड्स परत आले म्हणून गुडची व्हॅल्यू कमी झाली म्हणून टॅक्स पण कमी होईल. मग एकदा व्यवहार झाला आहे त्या व्यवहाराशी संबंधित ॲडजस्टमेंट दुसऱ्या डॉक्युमेंटने केली जाते. ते डॉक्युमेंट क्रेडिट नोट आणि डेबिट नोट आहे. व्हॅल्यू असंही होईल की व्हॅल्यू वाढली आहे पण जुन्या रेटने माल गेला, व्हॅल्यू वाढून पाहिजे, मग त्यावेळेस तेही करता येतं. कमी पण होईल, व्हॅल्यू जास्त पण होईल. म्हणजे इनवॉइस, डेबिट नोट, क्रेडिट नोट हे डॉक्युमेंट सप्लायर, रेसिपियंट हे दोघेही मेंटेन करतात. म्हणजे ऑडिट जेव्हा होतं तेव्हा तुम्ही काय सप्लाय केलं आहे, काय दाखवलं आहे, डॉक्युमेंट दाखवा. ITC घेतलं आहे, डॉक्युमेंट दाखवा. आता ज्यावेळेस इनपुट टॅक्स क्रेडिट रेसिपियंट घेतो, कुठल्या टॅक्सपेअर जेव्हा इनपुट टॅक्स क्रेडिट घेतो तेव्हा त्याला अटी शर्तीवरती ते इनपुट टॅक्स क्रेडिट मिळत असतं, काही अटी शर्तीवरती. तर इथे सेक्शन 155 आहे बर्डन ऑफ. Where any person claims that he is eligible for input tax credit under this act, the burden of proving such claim shall lie on such person. बरं, म्हणजे इनपुट टॅक्स क्रेडिट कुठला घेता येतो, तो आम्ही कायद्यानुसार घेतलेला आहे. तो कसा घेतला आहे याचं बर्डन ऑफ प्रूफ कोणावरती आहे, टॅक्स पेअरवरती. बाकी कुठलेही ज्यावेळेस डिपार्टमेंट कुठलेही डिमांड रेज करेल त्याचा ते डिमांड कुठल्या बेसिसवरती रेज करतायत याच्याविषयी इन्फॉर्मेशन किंवा ते बर्डन ऑफ प्रूफ हे डिपार्टमेंटवरती राहतं, लक्षात घ्या. पण ITC घेतला आहे, ITC चुकीचा घेतला आहे तर हा ITC तुम्ही रिवर्स करा, दाखवा अदरवाईज कसा ITC घेतला आहे. मग त्याचे डॉक्युमेंट्स आणि त्याचे इलिजिबल क्रायटेरिया त्यांनी फुलफिल केलेत हे तो ITC घेणारा, क्लेम करणारा दाखवणार. हे मी अशा प्रकारे घेतलेलं आहे. बरेच लोक असे मशिनरी स्वतः घेतच नाही. एक मित्र आहे तो अनरजिस्टर आहे, तो मशिनरी घेणार आहे, त्याच्यानंतर बोलणार तरी मशिनरी घेतोय, मित्र एवढं माझ्या नावावर की बाई मला ITC मिळेल. लोक असंही करतात. माझ्याकडे 4 कम्प्युटर आहेत बिलिंग करता, मित्र या कम्प्युटर होता, मी काय बोलतो माझ्या नावाने घे म्हणजे मी ITC घेईन. लोक अशा प्रकारे पण कामं करत असतात. मग इन्स्पेक्शनला अशा प्रकारे काही गोष्टी कळू शकतात. जर अमाऊंट फार मोठी आहे मशिनरीची तर मग डिपार्टमेंट त्या प्रकारे इन्स्पेक्शन करून ही मशिनरी तुम्ही घेतलं दाखवा. नाही दाखवू शकला मग तुम्ही ITC घेतला कसा आहे, मग ते फ्रॉड केलं आहे, मग ते चुकीचा ITC घेतला आहे, मग त्याला पेनल्टी लावणं, तो ITC रिव्हर्स करायला लावणं, मग इंटरेस्ट, पेनल्टी हे सगळं त्याला लागू होईल. मला तुम्हाला सांगायचं एवढंच आहे की जे काय आपण काम करतो ते स्वतःच्या इच्छेने कोणी काम करत नसतो. जे तिकडे दिलं आहे त्यानुसार ती नोटीस जाते. जे काय असेसमेंट आहे, जे काय स्क्रुटिनी आहे, ऑडिट आहे, डिमांड रिकव्हरी आहे, ही या कायद्यानुसार होते. तर मग कुठे काय तरतुदी आहेत, त्या कोणावरती कशा ॲप्लिकेबल आहेत, मग त्याचं उल्लंघन कुठे झालं आहे, कशा प्रकारे होईल हेच तुम्हाला समजून घ्यायचं. तर ज्या तुम्हाला मी नोट्स दिल्यात 725 पानावरे असतील ना त्याचे, त्यामध्ये हेच सगळं तरतुदी आणि रूल्स सेक्शन प्लस. इथे कसं आहे
रूल्स ॲक्ट वेगळा असतो, रूल वेगळे असतात आणि ह्याच्यामध्ये कुठलंही एक्झाम्पल नसतं. तुम्ही नोटमध्ये बघाल तर तुम्हाला जो सेक्शन आहे त्याला संबंधित रूल लगेच दिलेला आहे आणि मग त्याची एक्झाम्पल पण दिलेली आहे. त्यातून तुम्हाला ती तरतूद समजणं सोपं जाईल. आणि इथे कशा प्रकारे दिलेलं असतं तुम्ही इथे बघाल तर इथे जे दिलेलं आहे सेक्शन 22 बघाल तुम्ही तर हे असं दिलं आहे. तर ज्यावेळेस मी नोट्समध्ये बनवलं आहे तर मी एक असंच कंटिन्यू वाक्य घेत नाही, तोडून तोडून वाक्य लिहितो आणि त्याला वेगळे कलर पण देतो, वेगळ्या प्रकारे ते हायलाईट होईल, समजायला सोपं त्याला वाचताना आणि वाचायला कमी ताण येतो जर तुम्ही कलरवर दिले तर. इथे कसं होतं की हे वाचताना डोळ्यावर ताण जास्त येतो, मग जास्त वेळ तुम्ही वाचू शकत नाही. आता जेवढी राज्य आहेत आपल्याकडे रचना कशी आहे, काही राज्य आहेत आणि काही युनियन टेरिटरी आहे. आता ह्या दिल्ली आणि जम्मू काश्मीर, दिल्ली आणि पुडुचेरी हे तीन जे आहेत याला म्हटलं जातं सेमी स्टेट. म्हणजे जसं राज्यांना अधिकार असतात तसे या दिल्ली, जम्मू काश्मीर आणखीन पुडुचेरी या राज्यामध्ये पण मुख्यमंत्री असतात आणि ते जसं राज्य असेल त्याच प्रकारे इथे पण युनियन टेरिटरी काय आहे की ज्याच्यावरती केंद्राचं नियंत्रण असतं, तिथलं जे ॲडमिनिस्ट्रेशन आहे केंद्र करतं. पण हे तीन असे प्रदेश आहेत की जिकडे ते राज्याप्रमाणेच ऑपरेट होतात आणि त्याच्यावरती केंद्राचं पण नियंत्रण आहे या तीन ठिकाणी. पण इथे यांचा AGST कायदा आहे कारण तिकडे विधिमंडळ असल्यामुळे इथे कायदा केला गेला आहे. पण हे बघाल तुम्ही चंदीगड, दादरा अँड नगर हवेली आणि दमण आणि दीव, लक्षद्वीप, अंदमान निकोबार आयलंड आणि काश्मीरचं विभाजन करून लडाख केलं. इथे संपूर्ण नियंत्रण केंद्राचं असतं. मग यांच्याकरता वेगळा कायदा आहे युनियन टेरिटरी करता UTGST. आता केंद्र नियंत्रण करतं मग UTGST पार्लमेंटमध्ये पास झाला. CGST, IGST आणि कॉम्पेन्सेशन सेस हे जे 4 कायदे आहेत हे केंद्राने पास केले आणि प्रत्येक राज्याने त्यांचा AGST पास केला. राज्यामध्ये टॅक्स लागतील CGST आणि AGST. राज्याबाहेर किंवा देशाबाहेर सप्लाय झाला तर मग IGST आणि जिथे राज्य नसेल UT असेल तिकडे मग येईल UTGST. आता ज्यावेळेस GSTचा कायदा आणला गेला, आता आपल्याकडे मुंबईमध्ये पहिले LBD होता, लोकल बॉडी टॅक्स, माहिती आहे ना. आता जेवढं मुंबई महानगरपालिकेचं इन्कम होतं ते होणार नाही यापुढे. मग त्या इन्कमवरती मुंबईचं जे काय ॲडमिनिस्ट्रेशन केलं जातं मग ते पैसे राज्य सरकार महानगरपालिकेला देतं. मग त्याचा करार झाला राज्यामध्ये आणि महानगरपालिकेमध्ये. मग दरवर्षी किती एक्स्ट्रा पेमेंट करणार हे पण त्यामध्ये आहे की 10% दरवर्षी ती एक्स्ट्रा द्यायची. समजा 100 रुपये आज देत आहेत यावर्षी तर पुढच्या वर्षी आम्हाला 110 पाहिजे, या प्रकारे ठरलेलं आहे. तसं जे राज्यांचं इन्कम होतं, जर राज्यांना तेवढं इन्कम नाही झालं, वॅटमध्ये जे इन्कम होतं तेवढं झालं नाही राज्यांना, तर मग राज्यांचा पण जो ॲडमिनिस्ट्रेशन आहे त्यावरती परिणाम होईल. मग त्यांना केंद्राने काय सांगितलं की तुम्हाला आम्ही नुकसान भरपाई देऊ. कुठनं? तसं बघा GSTमध्ये कसं आहे आणि वॅटमध्ये कसं आहे थोडं लक्षात घ्या की वॅटमध्ये कसं होतं की जर 1000चे गुड्स गुजरातला गेले तर 2% याच्यावरती CST लागायचं. ओके, हा जो CST आहे 2% हा महाराष्ट्र गव्हर्नमेंटला मिळायचा. गुड्स जायचे महाराष्ट्राबाहेर पण टॅक्स कोणाला मिळायचा? महाराष्ट्राला मिळायचा. GSTमध्ये जर 1000चे गुड्स गेले आणि याच्यावरती जर का IGST लागला 180 रुपये, तरी महाराष्ट्राबाहेर गुड्स गेले गुजरातला तर 180 रुपये गुजरातला मिळतात, महाराष्ट्राला मिळत नाही. आता बिहार, उत्तर प्रदेश ही मागासलेली राज्य आहे, तिकडे इंडस्ट्री नाही आहे जेवढी गुजरात किंवा महाराष्ट्रामध्ये. कुठलाही नवीन प्रोजेक्ट आला
तर त्यांचा पहिला चॉईस महाराष्ट्र, मग गुजरात, उत्तर प्रदेश किंवा बिहारला कोण जात नाही, कारण की त्यांना स्किल्ड लेबर लागतो, स्किल्ड एम्प्लॉईज लागतात. मग डेव्हलप स्टेट आहेत तिकडेच त्याला मिळू शकतात. आणखी पण काय कारण आहेत, पण ॲक्च्युली टॅक्स कोण देतो? जेव्हा महाराष्ट्रामध्ये गुड जातील गुजरातला तेव्हा टॅक्स कोण देईल? वापरले कुठे जातील? गुजरातमध्ये ना. मग ज्या व्यक्तीला, जो व्यक्ती टॅक्स भरतोय त्याचा बेनिफिट त्या व्यक्तीला मिळायला पाहिजे असेल तर त्या राज्याला टॅक्स मिळायला पाहिजे. या विचारातनं असं ठरलं की GSTमध्ये जे कन्झम्पशन स्टेट आहे, जिकडे माल किंवा सर्व्हिस जाईल त्याचा टॅक्स त्या सरकारला द्यायचा. म्हणजे जर हे 1800 रुपये टॅक्स जमा केला गेला आहे IGSTमध्ये, यातले 900 रुपये मिळतील केंद्र सरकारला आणि 900 रुपये मिळतील ज्या राज्यामध्ये त्याचा कन्झम्पशन मिळेल त्यांना. जे सप्लायर स्टेट आहे तो टॅक्स जमा करेल. सप्लायर स्टेट 1800 रुपये जमा करेल. सप्लायर कुठल्या महाराष्ट्रामधला आहे तो 1800 रुपये कलेक्ट करून जमा करेल. पण 900 रुपये महाराष्ट्राला मिळणार नाही. 900 रुपये जर बिहारला गुड्स गेले तर बिहारला मिळतील. 900 रुपये सेंट्रल गव्हर्नमेंटला मिळतील. यामुळे काय झालं, पश्चिम बंगाल, UP यांचं इन्कम वाढलं, GSTचं कलेक्शन वाढलं. पण तुलनेत महाराष्ट्र किंवा गुजरातला इन्कम कमी होईल अशा प्रकारे धोका निर्माण झाला. मग तशा वेळेला काय प्रॉब्लेम होऊ नये म्हणून कॉम्पेन्सेशन टू स्टेट हा एक कायदा केला गेला की ह्यातून सेस लावला जातो. कार परचेस करायला त्या कारवरती GST आहेच 28% प्लस 17% सेस लागतो. म्हणजे 28 + 17 केले तर जवळजवळ 10 लाखाची कार 14.5 लाखाला 15 लाखाला जाते. त्यामुळे काय होतं, राज्यांना वॅटपेक्षा जास्त रेव्हेन्यू GSTमध्ये मिळण्याची गॅरंटी निर्माण झाली की तुम्ही सेस लावा या कायद्यानुसार आणि तो मग जमा करा. काय काय गुड्सवरती सेस आहे. आणि आता जर का जो ती कार परचेस करेल, लक्षात घ्या, तो ती विकत पण असेल तर त्याला सेस ॲडजस्ट करता येतो, सेट ऑफ होतो. पण एखाद्याने ट्रान्सपोर्ट करता ती कार घेतली आहे, तो GST कलेक्ट करेल. तर कलेक्ट काय करेल, CGST GST सेल्स त्याचा इनपुट टॅक्स क्रेडिटमध्ये पडून राहील. डिस्ट्रीब्युटर कसं आहे, कार परचेस करतो, मॅन्युफॅक्चररला सेल्स पे करेल आणि विकेल तेव्हा सेल्स कलेक्ट करेल. सेल्सची सेल्स त्याचा ॲडजस्ट होईल. पण जो परचेस करतो ती कार, तो जर का ट्रान्सपोर्टचा बिझनेस करेल, ट्रेनिंगचा बिझनेस करेल, तो सर्व्हिस देईल, त्यात सेल्स कलेक्ट नाही करायचं. त्यामुळे सेल्स हे गव्हर्नमेंटचं इन्कम होतं, रेव्हेन्यू जास्त त्यांना मिळतो. म्हणजे GSTमध्ये कलेक्शन वाढण्याकरता हा सेस आहे. प्रत्येक हे चार कायदे राज्याने आणले. त्यामुळे तुम्हाला इकडे मी बघता यात तुम्हाला ॲक्ट जेव्हा काढतो आपण तर याच्यामध्ये हे सेस पण दिसेल, हे पण दिसेल, हे त्या करतो. आता आणखीन एक मला असं आहे की आपली जी घटना आहे या घटनेमध्ये एक प्रस्तावना आहे, प्रिम बिल 25 पार्ट्स आहेत, त्यामध्ये 448 आर्टिकल आहेत आणि 12 सूची शेड्यूल आहेत घटनेमध्ये. आता याच्यामध्ये आपल्याकडे बघा एक छोटं गाव असतं, ते ग्रामपंचायत असतं. काही बेसिक फंक्शन आहेत ते ग्रामपंचायत करते, त्या भागा करतात. नगरपालिका आहे, मग पाणी पुरवठा करणं, छोटे मोठे रस्ते बनवणं, रोज घंटागाडी येते, कचरा घेऊन जाते, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत हे काही फंक्शन्स आपल्या घटनेमध्ये दिलेले आहेत की नगरपालिकेचे काय, म्हणजे ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यांची काय फंक्शन असते. म्हणजे एक आपल्याकडे लोकल अथॉरिटी हा शब्द आहे, म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे काय, नगरपालिका, महानगरपालिका वगैरे आहेत ते. दुसरं राज्य आहे, स्टेट, आणि तिसरं काय, केंद्र सरकार आहे. म्हणजे आपल्याकडे केंद्र सरकार काही कार्य करते, त्यांची काय फंक्शन आहे, राज्यांची काय कार्य आहे
आणि महानगरपालिका नगरपालिका यांची काय कार्य आहे. मी कुठेही तर ह्यामध्ये घटनेमध्ये तरतूद केले. याप्रमाणे कुठले कायदे राज्यांनी बनवायचे आणि कुठले कायदे केंद्राने बनवायचे हे पण आपल्या घटनेत दिले. मग त्यानुसार एक आर्टिकल बघाल 265 यात हे दिलं आहे, नो टॅक्स शॅल बी लेविड ऑर कलेक्टेड एक्सेप्ट बाय ऑथॉरिटी ऑफ लॉ. म्हणजे कायद्यानुसार टॅक्स घ्यायचा, विदाऊट म्हणजे कायदा नसताना कुठलाही टॅक्स घेता येणार नाही, कुठलीही कर आकारणी करता येणार नाही. 245 हे जे आर्टिकल होतं यामध्ये काय होतं की डील्स विथ रिलेशनशिप बिटवीन युनियन आणि स्टेट, केंद्र आणि राज्यामधला संबंध जो आहे ते यात दिला आहे. यामध्ये सब्जेक्ट टू द प्रोविजन ऑफ दिस कॉन्स्टिट्यूशन पार्लमेंट मे मेक लॉज फॉर द होल. पार्लमेंट संसद जी आहे हे संपूर्ण देशाकरता किंवा देशामधल्या काही भागाकरता टेरिटरी ऑफ इंडिया, काही भाग एनी पार्ट ऑफ टेरिटरी ऑफ इंडिया कायदे करू शकतो, लक्षात घ्या. आणि राज्य जे आहे हे राज्य त्या राज्यासाठी संपूर्ण राज्याकरता किंवा राज्याच्या काही भागाकरता कायदा करू शकतो. आता याप्रमाणे दोघांकडे अधिकार आहे कायदा करण्याचे. कुठले विषय आहेत की ज्या विषयावरती सेंट्रल गव्हर्नमेंट टॅक्स करेल, कुठले विषय आहेत की ज्या विषयावरती स्टेट गव्हर्नमेंट टॅक्स करेल, कुठले विषय आहेत की ज्यावर राज्य आणि केंद्र दोघं मिळून कायदा बनवू शकतात, हे विषय यात दिलेले. आता 82 to 91 या एंट्रीज आहेत. याच्यावरती इन्कम टॅक्स 82 वाली एंट्री आहे, याच्यावरती सेंट्रल गव्हर्नमेंट टॅक्स घेईल. पण त्यामध्ये जे ॲग्रिकल्चरल इन्कम आहे याच्यावरती सेंट्रल गव्हर्नमेंट टॅक्स घेत नाही, याच्यावरती राज्य टॅक्स घेऊ शकतं. कुठलंच राज्य याच्यावरती कायदा कोणी केलेला नाही आहे. शेतकऱ्यांचा अगोदर प्रॉब्लेम आहे, त्यामुळे कुठल्याही शेतीच्या इन्कमवरती राज्याने कुठला कायदा केला आहे, पण तो अधिकार राज्यांकडे आहे. एंट्री नंबर 83 कस्टम ड्युटीज, हा एक्सपोर्ट ड्युटी लावण्याचा अधिकार कोणाकडे आहे, केंद्राकडे. म्हणजे जसं आपल्याकडे कांद्याचा प्रश्न आहे, कांदे एक्सपोर्ट करायचे की नाही करायचे हे राज्य ठरवत नाही, हे केंद्र ठरवतं. हे गुड्स एक्सपोर्ट नाही झाले पाहिजे, त्याच्यामध्ये एक्सपोर्ट ड्युटी लावायची. आता आपल्याकडे साखर खूप जास्त प्रमाणात झाली ते एक्सपोर्ट व्हायला पाहिजे, तर कमी प्रमाणात झाली तर लगेच रिस्ट्रिक्ट करतात किंवा त्याच्यावरती खूप जास्त ड्युटी वाढवतात. कसं होतं की संपूर्ण देशाचं कार्य बघायचं असतं कोणाला, सेंट्रल गव्हर्नमेंटला. जर कांदे एक्सपोर्ट करायला परमिशन दिली तर आपल्याकडे कांद्याचा भाव 200वर जातो, तर मग आपल्याकडेच कांदे नाही आपल्या करतात, मग इम्पोर्ट करायला लागतील. मग ह्याच्यामुळे काय होतं, जर शेतकऱ्यांना खुश केलं तर लोकांमध्ये नाराजी येईल, आणि लोकांना खुश केलं शेतकरी म्हणजे जो सरकार चालवतो त्याला नेहमीच या प्रकारे लोकांची कुठे ना कुठे नाराजी ओढून घ्यावीच लागते. जे विरोधामध्ये असतात ते काही बोलू शकतात, पण ते सरकारमध्ये आले कारण ती भाषा बदलते, कारण की देश चालवणं सगळ्यांना खुश करणं सोपं नसतं. कुठले कायदे केंद्र करेल, कुठले राज्य करेल, याप्रमाणे GST हा नवीन कायदा आला. यामध्ये असं होतं की राज्य आणि केंद्र आपल्यावरती टॅक्स घेतील, पण तशी तरतूदच आपल्या घटनेमध्ये नव्हती, म्हणून घटनेमध्ये दुरुस्ती करायची परत गरज पडली. आता घटनेमध्ये जी दुरुस्ती झाली GSTच्या कायद्यासाठी ती 100 दुरुस्त्या अगोदर झालेल्या होत्या. आता दुरुस्ती होण्याकरता काय करायला लागतं, पहिले एक प्रस्ताव सादर करायला लागतो, म्हणजे त्याचं बिल असतं. 121 वेळा काय घटना दुरुस्ती करण्याकरता बिल प्रेझेंट केलं गेलं, म्हणजे विधेयक सादर केलं गेलं. या 121 मधली 21 प्रस्ताव जे आहेत हे नाकारले गेले, विधेयका नाकारले गेली. आणि GST करता म्हणजे 100 जी आहेत ही संमत झाली होती, म्हणजे 100 अमेंडमेंट झाल्या होत्या. आणि GSTची 122वी तरतूद होती जी मान्य झाली, तर मान्य होणारी ती 101वी तरतूद ठरली. म्हणजे विधेयक सादर केलं, पण जर ते मान्य झालं तर त्याचं कायद्यात रूपांतर होतं. असे 121 वेळा प्रस्ताव आले, 100 अमेंडमेंट झालं, 100 कायद्यात बदल झाले. आणि GSTचं 122वं विधेयक होतं जे मान्य झालं, त्यामुळे 121वी अमेंडमेंट ही समजली जाते. 101 वेळा 101 नंबर आला या GSTच्या अमेंडमेंटचा. त्यातनं काय केलं गेलं की एक नवीन आर्टिकल इन्सर्ट केलं गेलं 246A. 246A या आर्टिकलने काय केलं, राज्य आणि केंद्र दोघांनाही सप्लायवरती टॅक्स घेण्याचा अधिकार मिळाला. हे दोघंही त्यामध्ये कायदा करू शकतात असा अधिकार मिळाला.
डिटेलमध्ये जात नाही, कंटाळामुळे याचं एक तुम्हाला माहिती पाहिजे म्हणून सांगतो. आणि राज्याबाहेर जर सप्लाय होईल, इंटरस्टेट सप्लाय होईल राज्याबाहेर, तर मग आर्टिकल 259A आलं, ज्यातनं केंद्राला अधिकार मिळाला की तो टॅक्स केंद्राकडे जाईल, पण त्याची वाटणी बिटवीन अपॉर्शन राज्य आणि केंद्र दोघांमध्ये होईल. GST काउन्सिल आर्टिकल 279A, यातनं GST काउन्सिल हे जे आहे हे काय, GST काउन्सिल काय आहे? आता जसं बघता तुम्ही की अमेंडमेंट होते किंवा काही अडचणी व्यापाऱ्यांच्या आहेत, तर व्यापारी काय करतात, आपल्या सरकारकडे ती काही प्रस्ताव देतात. मग तो जो प्रस्ताव आहे तो या GST काउन्सिलच्या मीटिंगमध्ये चर्चा केली जाते की हा टॅक्स 18 हा 12 करा, किंवा हे या प्रकारे ही तरतूद त्रासदायक आहे ही बदला. तसं कंपोजिशनसाठी लिमिट पहिले 1.5 करोड नव्हतं, कमी होतं, ते लिमिट त्यांना वाढवून पाहिजे होतं सगळ्या राज्यांमध्ये. मग त्याकरता प्रस्ताव आला, मग कायद्यामध्ये अमेंडमेंट केली आणि मग काय राज्यांना आता 75 लाख, काही राज्यांना 1.5 करोड अशा प्रकारचं कंपोजिशन लेव्हीसाठी लिमिट दिलेलं आहे. मग असे प्रस्ताव येतात. मग GST काउन्सिलचं हे कार्य आहे, याच्यामध्ये जे सेंट्रल गव्हर्नमेंटचे फायनान्स मिनिस्टर असतात ते याचे इन्चार्ज असतात, आणि जे राज्यमंत्री असतात केंद्र सरकारचे, रेव्हेन्यू आणि फायनान्स डिपार्टमेंटचे, ते आणि फायनान्स मिनिस्टर हे 2 मेंबर केंद्राचे असतात GST काउन्सिलमध्ये. आणि बाकी प्रत्येक राज्याचा एक प्रतिनिधी असतो GST काउन्सिलमध्ये. मेनली फायनान्स मिनिस्टर असतो प्रत्येक राज्याचा, किंवा जो व्यक्ती अपॉइंट करेल मुख्यमंत्री तो व्यक्ती काय होतो GST काउन्सिलचा मेंबर असतो. आणि मग तिकडे तसं हे थ्रेशोल्ड लिमिट आहे हे ठरवणं. आपल्याकडे 11 स्पेशल कॅटेगरी स्टेट्स आहेत, मागासलेले राज्य आहेत 11: अरुणाचल प्रदेश, आसाम, जम्मू आणि काश्मीर, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, सिक्कीम, त्रिपुरा, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड. यांना विशेष पॅकेज मिळतं सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं, कारण त्यांच्या राज्यामध्ये डेव्हलपमेंट करण्याकरता त्यांना सफिशियंट फंड टॅक्समधून रिकवर होत नाही, मिळत नाही. मग या राज्यांकरता केंद्र काही पॅकेज देतं. म्हणून त्यांच्याकरता GSTमध्ये वेगळी तरतूद कुठे कुठे केलेली आहे. थ्रेशोल्ड लिमिट वेगळं ठेवण्याकरता. आता नॉर्मली जेव्हा जर का एखादी नवीन तरतूद करायची असेल किंवा बदल करायचा असेल इथल्या कायद्यामध्ये, तर सर्व संमतीने झाला तर ठीक आहे, अदरवाईज जर वोटिंग करायची वेळ आली तर केंद्राचा वेटेज 1/3 असेल आणि राज्याचं 2/3 असेल, अशा प्रकारे दिले. पण शक्यतोवर ते म्हणजे सगळ्यांना कन्व्हिन्स करूनच बदल करत आलेले आहे आतापर्यंत. असं मीडियासमोर फायनान्स मिनिस्टर सांगतात की आम्ही सगळ्यांनाच कन्व्हिन्स करतो बा हा बदल करणं गरजेचं आहे. आणि तो मग आणि काही राज्यांना त्यामुळे लिमिट वाढवून नको आहे. जसं महाराष्ट्रामध्ये 40 लाख केलं तर त्यांना 40 लाख नको होतं, त्यांनी 20 लाख सांगितलं, कोणी 10 लाख सांगितलं. मग जिकडे सर्वसंमती नव्हती तिकडे वेगळा कायदा केला गेला. थ्रेशोल्ड लिमिट काही राज्यांना 10 लाख आहे, 4 राज्यांना 10 लाख आहे, 6 राज्यांना गुड सर्व्हिस 20 लाख आहे, आणि काही राज्यांना सर्व्हिससाठी 20 लाख आणि गुडसाठी 40 लाख आहे. आता आपल्याकडे जेव्हा GSTचा कायदा बनवला गेला तेव्हा एक कमिटी नेमली. त्या कमिटीने सांगितलं की आपल्याकडे नॅशनल GST आणा. आता नॅशनल GST म्हणजे संपूर्ण टॅक्स हा केंद्र सरकारकडे जाईल आणि मग राज्यांना आपल्याला दिला जाईल. पण आपले राज्य काय ह्यावेळी तयार झाली नाही. आपल्याकडे दुसरं मॉडेल जे आहे कॉन्करंट ड्युअल GST, जसं ब्राझील, कॅनडाचं आहे, तेच भारतामध्ये पण वापरलं गेलं की राज्य आणि केंद्र यांचा जो टॅक्समधला शेअर आहे हा सेपरेटली त्यांच्याकडे इमिजिएट जमा होईल, केंद्र जमा करून राज्यांना देणार नाही. पण नॉर्मली 4 मॉडेल आहेत. एक नॅशनल GST जो टॅक्स लेव्हिड बाय सेंटर आणि शेअर करेल राज्याचा रेव्हेन्यू, हे असं ऑस्ट्रेलियामध्ये आणि चायनामध्ये आहे. टॅक्स लेव्हिड बाय स्टेट अँड रिटेन बाय द स्टेट हे फक्त US मध्ये. सर्व्हिसवरती एकाने टॅक्स घ्यायचा, गुड्सवरती एकाने टॅक्स घ्यायचा, हे जगात कुठेच नाही. आणि गुड सर्व्हिसवरती जो टॅक्स आहे हा राज्य आणि केंद्र दोघं त्यामध्ये शेअरिंग करतील. असं आपल्याकडे कॉन्करंट ड्युअल मॉडेल आहे.
आता आपल्याकडे कसं होतं की एक लोकेशन ऑफ सप्लायर आहे आणि दुसरा प्लेस ऑफ सप्लाय. लोकेशन ऑफ सप्लायर जर स्टेट 1 मध्ये आणि प्लेस ऑफ सप्लाय स्टेट 2 मध्ये, म्हणजे गुड्स स्टेट 1 मधनं स्टेट 2 मध्ये जर गेले तर IGST लागेल. पण जर लोकेशन ऑफ सप्लायर हा महाराष्ट्रामध्ये आहे, तर मुंबईमध्ये आहे, आणि प्लेस ऑफ सप्लाय पुण्यामध्ये आहे, दोन्ही महाराष्ट्राकडे झालं, तर तिकडे टॅक्स लागेल CGST AGST. मग ह्याला आपण म्हणतो इंट्रास्टेट. आणि हे दोन वेगवेगळ्या राज्यात गेलं तर इंट्रास्टेट, म्हणजे इथं IGST लागेल. मग हे दोन स्टेट असतील किंवा एक स्टेट आणि दुसरं युनियन टेरिटरी असेल किंवा मग देशाबाहेर गेलं तर मग IGST लागेल. मग ह्याची ॲक्च्युली तरतूद कुठे आहे ते सेक्शन मी बघीन, सांगीन, तुम्हाला क्लिअर होईल. आता फक्त ही माहिती आहे, पण ॲक्च्युली ही माहिती कुठनं घेतली आहे तर इंट्रास्टेट सप्लाय, इंटरस्टेट सप्लाय हे तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला बघायला लागेल IGST ॲक्ट. मग इथे डिफाईन केलं आहे सेक्शन 7 कशाला म्हणायचं, इंटरस्टेट सप्लाय केव्हा म्हणायचं, सेक्शन 8. ओके, तुम्हाला मी नोट दिल्या त्यात तुम्हाला हे मी दिलेलं आहे, थोडं तुम्ही रेफर कराल ते कळेल तुम्हाला. ओके, बाकी आता कुठले कुठले टॅक्स सबसूम झाले याची यादी आहे. आणखीन आत्ता कशावर GST लागतो तर अल्कोहोल फॉर ह्युमन कन्झम्पशन हे पण मी जेव्हा सेक्शन 9 वाचीन त्यात दिलेलं आहे की याच्यावर GST लागणार नाही असं तरतूदच करून घेतली. सगळ्या राज्यांनी GST कॉलेजमध्ये हे लिहून घेतलं की GST लागू होईल सप्लायवरती, एक्सेप्ट अल्कोहोल फॉर ह्युमन कन्झम्पशन जे आहे याच्यावर GST लागणार नाही. पॉवर टू टॅक्स रिमेन्स, एक्साईज ड्युटी आणि वॅट हा स्टेटचा आहे. याच्यावर पेट्रोलियम प्रॉडक्ट याच्यामध्ये एक्साईज ड्युटी सेंट्रल गव्हर्नमेंटची आहे, वॅट स्टेटचं आहे. फ्युचरमध्ये हे GST मध्ये येऊ शकतं अशी तरतूद केलेली आहे. एंटरटेनमेंट टॅक्स, लोकल बॉडीज, पॉवर टू टॅक्स रिमेन्स विथ लोकल बॉडी. टोबॅको आहे याच्यावरती एक्साईज ड्युटी पण लागते सेंट्रलची आणि याच्यावरती GST पण लागतो. आणि हे जे ओपीएम, इंडियन हेम्प, नार्कोटिक ड्रग्स याच्यावरती स्टेट एक्साईज ड्युटी लागते आणि GST पण लागतो. रजिस्ट्रेशन, रिटर्न्स, पेमेंट हे सगळं अगोदर होत होतं. सेंट्रल गव्हर्नमेंटचं वेगळा पोर्टल होतं एक्साईजसाठी, सर्व्हिस टॅक्ससाठी, आणि स्टेट गव्हर्नमेंटची प्रत्येकाची वेगवेगळी वॅटसाठी वेबसाईट होते. आता कॉमन पोर्टल आहे. रजिस्ट्रेशन एकाच ठिकाणी करायचं. टॅक्स दोन जरी कलेक्ट करायचे असले CGST AGST तरी टॅक्स पेअर करणं रजिस्ट्रेशन एकच करायचं. ऑथॉरिटी एकाच ऑथॉरिटी करायचं. दोन टॅक्स कलेक्ट केले म्हणून रजिस्ट्रेशन दोन नाही, एक रजिस्ट्रेशन हे कॉमन पोर्टलला होईल. रजिस्ट्रेशन, रिटर्न, पेमेंट आणि सगळ्या एकंदरीत जे काय प्रोसिजर आहेत या डिपार्टमेंट करता आणि टॅक्स पेअर करता एकाच कॉमन पोर्टल थ्रू होतील. ओके, एक बॅकग्राऊंड बनावं याकरता आजचा क्लास होता. उद्यापासून पुढच्या क्लासपासून आपण टॉपिक सुरू करू. पहिला रजिस्ट्रेशन. थांबवा इथे.